नमस्कार मंडळी, आज मी आपणाला घेऊन जात आहे 17व्या शतकात. स्थळ अर्थातच पुणे. त्या काळी पुण्यातील एका सद्गृहस्थांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सोने, चांदी, हिरे, मोती हे काही न देता चक्क एक मंदिर आणि बगीचा लग्नाची भेट म्हणून दिला. कोण होती ती भाग्यवान कन्या? कोणते आहे ते मंदिर? सारं काही मी सांगणार आहे आपल्या याच चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉमीज टायनी जेम्स. ही आहे भीमा नदी आणि आपण निघालो आहोत राजगुरुनगर या शहरापासून पुणे या शहराकडे, ते सुद्धा एस.टी. महामंडळाच्या बसने. पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला ही सुंदर रेखाटलेली चित्रे दिसून येतात. पुण्याला पोहोचल्यानंतर त्यापुढे मी चढले कोथरूडच्या बसमध्ये आणि मी आता आले आहे कोथरूड या ठिकाणी. कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या या कर्वे पुतळ्याच्या मागे एक स्टॉप म्हणजेच हे आहे आजच्या आपल्या व्हिडिओचे लोकेशन, म्हणजेच श्री मृत्युंजयेश्वर मंदिर कोथरूड. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच पादचारी मार्ग आहे आणि त्यावर अनेक हाराची दुकाने आपण पाहू शकतो. आता तुम्ही म्हणाल, हे मंदिर आणि हा परिसर का बरं मी निवडला आहे? तर याचं कारण असं आहे, मी कॉलेजला असताना या कोथरूडच्या परिसरात बरेच वर्ष वास्तव्याला होते. त्यामुळे इथली फुलाची दुकानं, हे मंदिर माझ्या अगदी जवळचं आहे. चला, आपण आता जाणार आहोत मंदिराच्या अंतरंगामध्ये. हॅलो अँड वेलकम टू मॉमीज टायनी जेम्स. आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये. पुण्याच्या कोथरूड जवळच आहे हे मृत्युंजयेश्वर मंदिर. कोथरूडला जाताना आपल्याला कर्वे पुतळा दिसतो, त्याच्याच अलीकडे हे मृत्युंजयेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आपण आज पाहायला आलो आहोत. चला तर पाहूया हे शिवशंकराचं मंदिर कसे आहे ते. हे मृत्युंजयेश्वराचं मंदिर जरी 17व्या शतकामध्ये बांधलं गेलं होतं, तरी या मंदिराचा परिसर आणि हा बगीचा जो आहे तो इथल्या संस्थानांनी अतिशय साजेसा, सुंदर आणि स्वच्छ असा ठेवलेला आहे. मृत्युंजयेश्वर अर्थात शिवशंकर. शिवशंकराच्या मंदिराच्या समोर असलेला हा नंदी आणि अनेक खांबांवर उभं राहिलेलं हे सुंदर पण शांत मंदिर आपल्याला आकर्षित करते. आपण आत्ता उभे आहोत तो आहे मंदिराचा सभामंडप, तर माझ्या समोर आहे तो आहे मंदिराचा गाभारा. काळ्या घडीव दगडाच्या मंदिरासमोरचा पत्र्याचा सभामंडप काढून 1 जुलै 1989 मध्ये प्रशस्त सभामंडप संस्थानाने बांधले. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री मृत्युंजयेश्वराच्या शाळुंकेच्या मागे श्री भवानी मातेची, तर उत्तरेकडील कोनाड्यात श्री विष्णू व डावीकडे श्री गजानन आहे. या ठिकाणी आपल्याला एक विरगळही पाहायला मिळते. या मंदिराचा परिसर जरीही छोटा असला तरीही मंदिरातली शांतता आपले मन प्रसन्न करते. आणि चला आता जाणून घेऊया ती भाग्यवान कन्या जिच्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते, ती नक्की कोण होती. उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती सरदार हरिपंत बल्लाळ फडके यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा दाजीबा फडके यांची कन्या सौ राधाबाई यांचा विवाह 16 फेब्रुवारी 1797 रोजी रावबाजी उर्फ बाजीराव द्वितीय पेशवा यांच्याबरोबर झाला. या विवाहाच्या वेळी फडके घराण्याच्या मालकीचा कोथरूड येथील बगीचा आंदण म्हणून देण्यात आला. नुसता बगीचा देणे नको म्हणून बगीच्यामध्ये श्री मृत्युंजयेश्वराचं हे शिवमंदिर बांधण्यात आलं. विचार करा, त्या काळी स्त्रियांना अशा प्रकारचं सुंदर भेटवस्तू देण्याचं त्या पित्याने कसे कल्पिले असेल.
या ठिकाणी मंदिराचे जुने बांधकाम आणि कळस आपण पाहू शकतो। या झाडाखाली हनुमानाची एक सुंदर अशी मूर्ती आहे, ज्याचं छोटं मंदिर बांधलेलं आहे। आम्ही मैत्रिणी तर कधी कधी या मंदिरामध्ये अभ्यास सुद्धा करायला यायचो। इतकं शांत वातावरण आहे। बाहेर रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिकचा आवाज, गाड्यांचा आवाज असो, पण आतमध्ये मनाला भावणारी ही प्रसन्नता काही औरच आहे। बगीचा आजही जपला जातो। या ठिकाणी अनेक फुलझाडे सुद्धा आपण पाहू शकतो। तर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ, हे ठिकाण, हे मंदिर आणि त्याच्या मागची ऐतिहासिक गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का, कारण आता मी घेऊन येणार आहे विदर्भ दौरा ही 48 किल्ल्यांची व्हिडिओ सिरीज। नक्की पाहत रहा आपला चॅनल, ज्याचं नाव आहे मॉमीज टायनी जेम्स। असेच आशीर्वाद आमच्यासोबत सदैव राहू द्यात। नमस्कार।